गारगाव पर्ली या विभागातील 17 कोटींचा भ्रष्टाचार हा आम्ही चव्हाट्यावर आणल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. सुरुवातीच्या काळामध्ये ठेकेदारांचं काय होणार आहे? ठेकेदार पोहोचलेले आहेत, त्यांचे वरिष्ठ पातळीवर लागेबांधे आहेत, मंत्र्यांच्या आमदारांच्या ते जवळचे आहेत, त्यामुळे काहीही होणार नाही असं ज्यांना वाटत होतं तीच लोक आता कुठेतरी थांबलं पाहिजे, झाली तेवढी शिक्षा बंद झाली असं बोलायला लागले. ते बरीच लोक म्हणतात की होऊन काय होणार आहे. काय झालं माहितीये? जव्हार पीडब्ल्यूडी सुतासारखी सरळ झाली. आता तिथे जे ठेकेदार बिलं घ्यायला जातात, बिलं घेऊन जातात, त्यावेळेस तिथे ती बिलं चांगल्या प्रकारे तपासली जातात. एक चांगली सिस्टीम कार्यान्वित करायला लावली, रस्ते बघून बिलं द्यायला लावली, कार्यकारी अभियंता रस्त्यांवर फिरायला लागले. म्हणजे सकपाळे कॅबिनेटमधून बाहेर निघत नव्हते, ते गावन गाव फिरायला लागलेत आणि रस्ते बघायला लागलेत आणि मान्य करायला लागलेत की आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे आणि ही कामं झाली पाहिजेत. आम्ही मंत्रालयाच्या ज्या वाऱ्या केल्या, त्या मंत्रालयात गेल्यानंतर आम्ही दाखवून दिलं की जव्हार पीडब्ल्यूडीचा कारभार हा अत्यंत बेजबाबदारपणे आहे. 4 तालुके आहेत आणि 4ही तालुक्यांना डेप्युटी इंजिनियर नाहीये. डेप्युटी इंजिनियरची हे नेमणूक होऊन देत नाहीये, नवीन डेप्युटी इंजिनियर येऊन देत नाहीये. ह्या नेमणुका तात्काळ झाल्या पाहिजेत. आम्ही मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आग्रह धरला, दादासाहेब भुसे यांना सांगितलं की आपल्या पालघर जिल्ह्याची ही परिस्थिती आहे की डेप्युटी इंजिनियर येऊन दिला जात नाही. त्यांनी सांगितलं ज्या नवीन ऑर्डर निघतील त्या नवीन ऑर्डरमध्ये 4च्या 4 जागा भरल्या जातील. 4 जागा भरल्यानंतर जे राजकारण सुरू होतं की इथे कोणीही येऊन द्यायचं नाही, पुन्हा एकदा आम्ही मंत्रालयात गेलो आणि त्याच्यानंतर आग्रह धरला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या 4ही ठिकाणी नवीन डेप्युटी इंजिनियरची नेमणूक केली. म्हणजे एका ज्युनियर इंजिनियरकडे 2 तालुक्यांचा भार होता डेप्युटी इंजिनियर म्हणून आणि दुसऱ्या ज्युनियर इंजिनियरकडे 2 तालुक्यांचा भार होता डेप्युटी इंजिनियर म्हणून. आता तिथे 4 डेप्युटी इंजिनियर, तेही नव्या दमाचे आलेले आहेत. आता त्यांच्या माध्यमातून नेमका असे प्रकार तरी आता काही वर्ष तरी होणार नाही. ठक्कर बाप्पा जशी सरळ झाली तशी आता ह्या काही योजना आहेत ह्याही सरळ होईल असं वाटायला लागले. आज या भ्रष्टाचाराचा जो पर्दाफाश आम्ही करतोय तो दिवस आहे 41वा आणि आज पुन्हा एकदा आपण पर्ली या गावामध्ये जाणार आहोत. म्हणजे पर्ली गावामध्ये तिथल्या दरोडेखोर ठेकेदारांनी आमदारांच्या आशीर्वादाने भिंती खाल्ल्या, अगदी ग्रामपंचायत लुटली, पेवर ब्लॉक खाल्ले, आता रस्तेही खाल्ले. त्याचं प्रकरण आपण एक कालच उघड केले, ते म्हणजे पर्ली अंतर्गत रस्ता. आज आपण ठाकूरपाडा, म्हणजे पर्ली गावातीलच एक पाडा आहे ठाकूरपाडा, या पर्ली ठाकूरपाडामध्ये नेमकं काय झालंय हे जर आपण बघितलं, आदिवासी माणसांच्या नावावर कसे पैसे हडप केले जातात, कसा निधी आणला जातो, आमदार कशी बोगस पत्र देतात, मंत्रालयामध्ये पैसे दिल्यानंतर कसा निधी मंजूर होतो आणि परस्पर बिलं कशी काढली जातात, याचं हे उत्तम उदाहरण ठाकूरपाडा आहे. पर्ली गावामध्ये जो ठाकूरपाडा आहे त्याची वर्क ऑर्डर माझ्या हातामध्ये आहे. ही जी वर्क ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कामाचं नाव आहे कंस्ट्रक्शन ऑफ पर्ली ठाकूरपाडा रोड. मोघम नाव अशा पद्धतीनेच नावं देऊन वेगवेगळ्या पद्धतीने बिलं काढण्याची ही जव्हार पीडब्ल्यूडीची खासियत आहे. त्याच्यामध्ये कुठेही चॅलेंज नंबर नाही, कुठून कुठे रस्ता करायचं ते लिहिलेलं नाहीये, अगदी नाव ही मोघम आहे. आता 18 लाखांचा जो रस्ता आपण बाहेर काढला, जो काम न करता तरी बिल काढलं, त्याच्या आधी ते 3 वेळा बिल काढलं होतं आणि जो काही आधी रस्ता जो झाला होता तो रस्ता ठाकूरपाडापर्यंत, म्हणजे पर्ली गाव ते ठाकूरपाडा हा अंतर्गत रस्त्याला जोडूनच एक रस्ता आहे 100 मीटर. तो रस्ता त्याच वेळेस त्याच बिलामध्ये काढून मोकळे झाले आणि पुन्हा एकदा पर्ली ठाकूरपाडा हे नाव वेगळं देऊन पुन्हा एकदा या रस्त्याला आमदारांच्या माध्यमातून
निधी मंजूर केला आणि हा रस्ता न करताच 8,07,854 रुपये हडप केलेले आहेत. म्हणजे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार कसा झाला, एकाच माणसाने हा सगळा विभाग कसा लुटला, त्यामध्ये पर्ली ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार किती झाला, याची एकामागून एक प्रकरण आता लोक उघडकीस करत आहेत. म्हणजे माझ्याकडे जी प्रकरणं आणून दिले, ठाकूरपाड्यातले जे फोटो, ठाकूरपाड्यातलं मोजमाप, त्यांनी एकाने सांगितलं की पर्ली गावचा अंतर्गत रस्त्याचं माप मोजा आणि त्याच्यानंतर मग ठाकूरपाडा, वारलीपाडा किंवा अंतर्गत रस्ता एकाच नावाने ही सगळी रस्ते देऊन कशी बिलं काढले ते बघा. आम्ही चौकशी केली, लक्षात आलं की हा अशा प्रकारचा रस्ता हा न करताच 8,07,854 रुपये काढले. त्याचं बिल जे आहे, ही बिलाची कॉपी माझ्या समोर आहे. आता पर्ली अंतर्गत रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर असलेला हा रस्ता आहे. फार तर करायचाच झाला असता, म्हणजे करायचा नव्हता, आधीच्या रस्त्यातूनच कहून गेलाय, करायचा झाला असता तर 3 लाखापेक्षा जास्त रक्कम झाली नसती. मात्र या रस्त्यासाठी 8,07,854 रुपये मंजूर केले. आता याचं जे अंदाजपत्रक बनवलं होतं ते साधारणतः 9 लाखांचं बनवलं होतं, म्हणजे 3 लाखापेक्षा कमी रकमेमध्ये हा रस्ता झाला असता. पण तो भाडखाऊ शाखा अभियंता कोण याचा शोध घेऊन त्यांनी सांगितलंय की या भाडखाऊने साधारणतः 9 लाखाचा हा रस्ता बनवला आणि त्या 9 लाखाच्या अंदाजपत्रकामध्ये 8,07,854 रुपये मंजूर केले आणि त्याचं बिल काढून खाल्लं. आता जर गावाची लांबी जर मोजली, गावातील रस्त्याची आणि ठाकूरपाड्याची जर मोजली, तर हा भ्रष्टाचार किती सहज सोपा उघडकीस येईल हे दिसून येते. पीडब्ल्यूडीचे अधिकारी जे आता नाकाने कांदे सोलतायत, त्यांनी जरा ठाकूरपाडला जाऊन यावं, तिथे किती वेळा बिलं काढलीत, कशी बिलं काढलीत, जरा रस्त्याची लांबी रुंदी मोजावी आणि अशी एस्टिमेट कोण बनवतंय याचाही तपास घ्यावा. आता माझ्याकडे जे बिल आहे त्या बिलावर वर्क ऑर्डर जी आहे ती आहे 13/11/2018 ला वर्क ऑर्डर दिले. 13/11/18 ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली. ते काम पूर्ण झाल्याचं दाखवलंय 12/5/19 ला, म्हणजे 5-6 महिन्यामध्ये ते काम पूर्ण झालंय आणि त्याला 11/2/2020 ला बिल दिले. त्याच्या आधी जे पर्ली अंतर्गत रस्त्याचं जे बिल काढलंय ते काढलंय 28/3/2019 ला. म्हणजे पर्ली गावाचा एक भाग आहे ठाकूरपाडा, पर्ली गाव अंतर्गत रस्त्याला जोडणारा तो रस्ता आहे. हे पहिल्यांदा पर्ली अंतर्गत रस्त्याचं बिल काढलंय 28/3/2019 ला आणि त्याच्यानंतर 11/2/20 ला हे दुसरं बिल काढलंय. अशी याच्याने 3 बिलं काढली. म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या निधीतून पैसे आणायचे आणि बिलं काढायची, हा राजरोज धंदा पर्ली गावात सुरू आहे. जे पर्ली गाव हे नेमकं कुणाला आंदण दिलंय, त्या गावात एवढा भ्रष्टाचार चालत असताना अधिकारी का सगळे मेहरबान आहेत, या अधिकाऱ्यांची कोणती गुपितं ह्या दरोडेखोर ठेकेदारांकडे आहेत. म्हणजे आमदारांची गुपित आहेत ते माहिती आहे, पण अधिकाऱ्यांची पण काही गुपित आहेत का की ते अशा पद्धतीने ही बिलं काढतायत. आता कामाचा अंदाजपत्रक होतं 8,84,661 रुपये, म्हणजे जवळ 9 लाखाचं काम. नेहमीप्रमाणे बिलोमध्ये घेतलात, कारण हे सगळे समाजसेवक आहेत. काम कमी किमतीत घेऊन ते जास्त किमतीत करणं, म्हणजे घरचे पैसे टाकून हे काम करत असं दाखवतात. 13% बिलोने हे काम केलंय. म्हणजे 13% बिलोनी काम घेतल्यानंतर ते घेतलं त्यांनी 7,69,655 रुपयाला आणि बिल निघालंय 8,07,854 रुपये. म्हणजे 7,69,655 ला त्यांनी काम घेतलंय आणि त्याचं बिल निघालंय 8,07,854 रुपयांचं. हे जे बिल आहे, या बिलामधले जे नेहमीप्रमाणे एकाची सही नाहीये, सही आहे ती CA पाटील जे उपअभियंता आहेत त्यांची. बिलावर सही आहे सपकाळे कार्यकारी अभियंता. या 2 जर सह्या सोडल्या तर कोणीही हे बिल चेक केलेलं नाही. बिलावर जे आयटम आहेत ते ज्या पद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केली आहे ती मांडणी एवढी चुकीची आहे की प्रत्यक्षात जर तुम्ही रस्त्यावर गेलात आणि हे जर बिल हातात घेतलं तर याच्यामध्ये लिहिलेले कोणताही प्रकार त्या रस्त्यावर झालेला नाही आणि तरी सुद्धा हे बिल काढलं.
आता एकही बिल असं नाही, जव्हार पीडब्ल्यूडीचं एकही बिल असं नाही का जे बिल कमी दराने घेऊन त्याची रक्कम पूर्ण काढली गेली. म्हणजे काम न करणाऱ्यांची बिलं ही पूर्ण काढली जातात, जे काम करतात त्यांची बिलं मात्र कटछाट होऊन येतात. याच भागात मी दाखवणार आहे कशी कटछाट होऊन येतात ती. गौण खनिजचं एक काम आहे, काम केलेलं, त्याच रस्त्यावर ही बिलं काढले, त्याचं बिल कसं निघालं ते बघा आणि यांची बिलं कशी निघतात ते बघा. खरं तर 13% बिलोने घेतलेलं काम बिल निघायला पाहिजे होतं 6 लाखाचं, ते निघाले 8 लाखाचं. आता हे रस्त्याचं रिवाइज एस्टिमेट कोण करतो? एकदा काम सुरू झाल्यानंतर पुन्हा यांना कसं सुचतं किंवा आता रस्ता जास्त करणं गरजेचं आहे, कमी करणं गरजेचं आहे, म्हणजे आधी मापं घ्यायचीच नव्हती का? आणि या सगळ्या रिवाइज एस्टिमेटला, नवीन रकमेला मंजुरी कोण देतो? जो हरामी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल ना, तोच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या रिवाइज एस्टिमेटला मंजूर देईल. रस्त्यावर जाता न जाता, त्या प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता, खरं त्याची गरज आहे का ते न पाहता सर्रास या अशा पद्धतीने रिवाइज एस्टिमेट दिलं जातं. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा माहीत पडलं की अशा प्रकारच्या परवानग्या घेतलेल्याच नाहीत. जिथे घेतल्या गेल्या तिथे खोट्याच आहेत, बोगस आहेत, आणि काही जे हरामी कार्यकारी अभियंता आहेत, सगळेच नाही, जे काही आहेत ते, त्या लोकांनी अशा प्रकारची रिवाइज एस्टिमेट करून पैसे हडप केलेले आहेत. या सगळ्या रिवाइज एस्टिमेटची पाहणी करणं गरजेचं आहे. परवानगी नक्की दिलंय का? दिली असेल ती का दिली? कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष जागेवर गेले होते का? डेप्युटी इंजिनियरने ते बिल कशा पद्धतीने रेकॉर्ड केलंय? या सगळ्याची पाहणी जर झाली तर ठाकूरपाडा या एका रस्त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर तिघेही सस्पेंड होतील. ठेकेदारही जेलमध्ये जाईल अशी परिस्थिती ठाकूरपाड्याची. आता नेहमीप्रमाणे सीए पाटीलची सही आहे, कार्यकारी अभियंता सपकाळची ही सही आहे. आता ह्या सह्या ज्या आहेत, 2 सह्या, ह्या 2 सह्या व्यतिरिक्त ह्या बिलावर दुसऱ्या कुठल्याही सह्या, म्हणजे बिल तपासण्याची कुठली पद्धत आहे? जव्हार पीडब्ल्यू मध्ये जे कर्मचारी आहेत, लिपिक आहेत, अकाउंट विभागातील लोक आहेत, ही सगळी लोक नेमकं पगार कसला घेतात? खरं तर त्यांना पगाराची आवश्यकताच नाहीये. ठेकेदार ज्यांना पोचतायत, त्यांचे बंगले, यांच्या गाड्या सगळ्या ठेकेदारांनी घेऊन दिलेल्या आहेत. किमान ही सगळी बिलं खरी आहेत की खोटी ती तपासाची यांच्यावर जबाबदारी होती, तीही त्यांनी पार पाडलेली नाही. आणि म्हणून ठाकूरपाडा या रस्त्यावर आतापर्यंत 3 वेळा बिलं काढली आणि चौकशी करून, या बिलांची चौकशी करून हे दौलतींचे जे दास आहेत ना, यांच्यावर आता कारवाई केली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, तरच ठाकूरपाड्यासारख्या रस्त्यांची अवस्था ही चांगली राहील. आता पुढची गंमत बघा. याच रस्त्याचं पुढचं एक बिल आहे, पर्ली गाव ठाकूरपाडा वारलीपाडा रस्त्याचं बिल बनवलं. खरं तर पर्ली गावामध्ये ठाकूरपाडा आहे, ठाकूरपाड्याच्या पुढे वारलीपाडा आहे. पर्ली गावातला कोणीही माणूस सांगेल, ज्याला शंका असेल त्याने जाऊन बघावं. आता पुन्हा एकदा एक माझ्याकडे बिल आहे, गौण खनिज नावाचं जे हेड आहे त्याच्यामधून कामाचं नाव आहे कंस्ट्रक्शन ऑफ पर्ली वारलीपाडा रोड. म्हणजे वारलीपाडा या रस्त्यावर काम करणं, पर्ली गावच्या स्टॉप पासून तर वारलीपाड्यापर्यंत. कुंदन पाटील नावाचे जे ठेकेदार पत्रकारही आहेत, ते मांडव्याचे कुंदन लक्ष्मण पाटील यांना विचारायचं. त्यांनी हे काम सिद्धेश मजूर कामगार सोसायटी शहापूरची सोसायटी आहे, त्यांच्या नावावर हे काम घेतलं होतं 14,20,163 रुपयांना. 2014ला त्यांनी काम केलं. ते काम त्यांना करून घ्यायला लावलं. पांडुरंग बरोरा हे त्यावेळेस आमदार होते, त्यांच्या मागे लागून रोहिदास शेलारांनी कुंदन पाटलांकडून हे काम 2014ला करून घेतलं. आणि 2014 ते 2020 पर्यंत कुंदन पाटलांचं बिल निघू दिलं नाही. कधी टेंडर गायब, कधी वर्क ऑर्डर गायब, असे वेगवेगळे खेळ केले. आणि 14 ते 2020 पर्यंत पर्ली गावामध्ये याच रस्त्यांवर, म्हणजे ठाकूरपाडा असेल, वारलीपाडा असेल, अंतर्गत रोड असेल, याच्यावर 4 वेळा बिलं काढली. आणि कुंदन पाटलांना बिल किती दिले बघा, त्यांना बिल दिलंय
11 लाखांचं, म्हणजे कुंदन पाटलांचं ही बिल मी मिळवलंय, ते माझ्याकडे आहे. त्यांना बिल मिळालंय 11,25,380 रुपयांचं. काम 14 लाखांचं, 14,20,163. काम केलंय, काम करून घेतलंय, करून घेतलेल्या कामाचं बिल निघालंय 11,25,380 रुपये. म्हणजे काम केल्यानंतर त्याचं बिल कमी होतं आणि काम न करता त्याचं बिल जेवढ्या रकमेचं असतं तेवढ्या रकमेचं दिलं असतं. याचं हे उत्तम उदाहरण आहे. ते गौण खनिजमधून हे काम झालंय, हे कोणी तिथे सांगेल. ते 2014चं काम आहे, 7 वर्ष झाली चौकशीसाठी. मी जेव्हा गेलो तेव्हा सांगितलं हे काम कुंदन पाटील यांनी केलंय. जे लोक जे ठेकेदार काम करतात त्यांची नावं लोकांच्या लक्षात कायमस्वरूपी राहतात, कारण ते ठेकेदार तिथे उभे राहून काम करून घेतात. जे काम करत नाहीत ते काम कोणी केलं माहित नाही, कागदपत्र कोणती माहित नाहीये. मात्र लोकांच्या हृदयावर अशा लोकांची, बदमाश लोकांची नावं कोरलेली असतात. त्यांनीही सांगितलं की कुंदन पाटील यांनी काम केलंय आणि त्याच्यानंतरची जी 4 बिलं काढले ती फक्त आम्ही त्याची इस्टिमेट्स आणि बिलच बघतोय. त्याची निविदा प्रकाशित होते, 14%, 15%, 21%, 29% म्हणून बिलो काम येतात आणि नंतर बिल गायब होतं, कामच गायब होतं. कुंदन पाटीलनी काम केल्यानंतर 2014ला काम केलंय, 2020ला त्याचं बिल निघालंय. दौलतीच्या दासांनी त्याच्यावर 3 बिलं काढली आणि त्याच्यानंतर कुंदन पाटीलला 2020ला म्हणजे गेल्या वर्षी त्याचं बिल दिलंय. तपासायला आलेल्या अधिकाऱ्यांना तोच कुंदन पाटलांचा रस्ता दाखवायचा, तो रस्ता गौण खनिजमधून झालाय. आणि म्हणून आमदारांच्या पत्रांचा गैरवापर इथेही झालाय. 6 वर्षात 7 वर्षात वेगवेगळ्या नावाने, कधी ठाकूरपाडा ते वारलीपाडा, कधी वारलीपाडा ते ठाकूरपाडा, कधी पर्ली अंतर्गत ते ठाकूरपाडा, अशा पद्धतीचा खेळ चालवलाय. या सगळ्या प्रकरणाची तपासणी आता झाली पाहिजे. त्याच पद्धतीने तुकाराम बांगर हाऊस रोड पर्ली 3-3 लाखाची 3 वेळा बिलं काढलीत. त्याच्यानंतर पवारपाडा पर्ली रोड, त्याची वर्क ऑर्डर आहे 14,92,497 रुपयाची. ऋषिकेश जीवन पाटील पारव यांच्या नावावर हे काम घेतलंय. आणि हा रस्ता रोहिदास शेलार यांच्या घराकडून जो पुढे जातो तो रस्ता 4 वेळा बिलं काढली. त्यामुळे 3 पत्र दुरुस्ती दरोड्यांचीच आहे. दौलत दरोडांनी पत्र दिलेत हे काम मंजूर करण्यासाठी. वेगवेगळे हेड आहेत. एकदा ठक्कर बापामधून काढलंय, ठक्कर बापाचं बिल आहे. त्याच्यानंतर आणखीन जी 2 बिल आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा गौण खनिजचं बिल आहे. पवारपाडा ते पर्ली रोड एकूण बिलं 3. या एकाच रस्त्याची चौकशी झाली तर दौलत दरोडांच्या पत्राचा कसा बेसुमारपणे वापर केला जातो. आणि आता एक त्याचं रोहिदास शेलारांच्या घराकडे जाणारा पेवर ब्लॉक, तेही प्रकरण आम्ही काढलं होतं मागच्या भागामध्ये. इथे पेवर ब्लॉकच बसवलेलं नाही, पण काम मंजूर केलंय दौलत दरोडांनी 25-15 मध्ये. पवारपाडाचं जे ऋषिकेश जीवन पाटील आहेत पारोळचे सुबे, त्यांच्या नावावर 14,92,483 रुपयाचं जे काम होतं ते 19% बिलोनी घेतलं गेलं. रोहिदास शेलारच्या घराजवळचं काम 19% बिलोनी घेतलं जातं म्हणजे आश्चर्यच आहे. त्याच्यानंतर त्याचं बिल म्हणजे काम जे त्याला मिळालं ते 12,08,317 रुपये आणि याचंही बिल काढलं गेलंय. जे पवारपाड्याची चौकशी होणं गरजेचं आहे, ठाकूरपाड्याची चौकशी होणं गरजेचं आहे, पर्ली अंतर्गत रोडची गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वारलीपाड्याची ही चौकशी करणं गरजेचं आहे. एकाच गावामध्ये जवळजवळ 11 बिलं काढली गेली 2014 ते 2021च्या 7 वर्षात 11 बिलं. पुढचा आता एक रस्ता घेतलाय, रस्ता स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि त्याचबरोबर स्मशानभूमी संरक्षक भिंत व पेवर ब्लॉक बसवणे 7,10,788 रुपये मंजूर केले. 29 जून 2021ला म्हणजे आता या रस्त्याची आधी 2-3 बिलं काढले. त्याच्यामध्ये आता पुन्हा स्मशानभूमी म्हणजे रस्ते खाल्ले, भिंती खाल्ल्या, पेवर ब्लॉक खाल्ले, आता स्मशानभूमी खाण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तो काय यशस्वी होईल असं वाटत नाही, कारण हे सगळं प्रकरण आता आम्ही उघड करतोय. इस्टिमेट रेटला काम घेतलंय. आता स्मशानभूमी, कारण ठेकेदारांना थोडी ती जाणीव असते की प्रत्येकाला स्मशानात जायचं आहे. निदान गावातला ठेकेदार तरी स्मशानभूमी खाणार नाही आणि बाहेरचा ठेकेदार खाण्याचा प्रश्न येत नाही. पण जे बोगस ठेकेदार आहेत, जे पैशाला हापापलेले ठेकेदार आहेत,
ते मात्र स्मशानभूमीही सोडत नाहीत. हे काम घेतलंय अनुज कन्स्ट्रक्शनच्या नावाने. आता अनुज कोण? तर आपल्या मुलांच्या नावावरही कसा भ्रष्टाचार, बायकांच्या नावावर भ्रष्टाचार केला जातो, पण मुलांच्याही नावावर भ्रष्टाचार केला जातो. याचं उत्तम उदाहरण आहे अनुज कन्स्ट्रक्शन नावाच्या या एजन्सीची चौकशी झाली तर कोण जेलमध्ये जाईल हे आता पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी तपासायला पाहिजे. पीडब्ल्यूच्या अधिकारी जेलमध्ये जातील, ठेकेदारही जेलमध्ये जातील. आता किमान म्हणजे मुलाच्या नावावर तरी स्मशानभूमी खाऊ नका, तिला स्मशानभूमी तरी सोडा, ती तरी कामं करा. पेवर ब्लॉक बसवणे आणि स्मशानभूमी करणे याच्या आधीही ही कामं झालेली आहेत, ग्रामपंचायतीमधून झालेली आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आता ही बिलं मंजूर केलेली आहेत, त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा हे काम मंजूर केलेलं आहे. निदान थोडी तरी लाज लज्जा बाळगा, स्मशानभूमी तरी सोडा. ह्या कामाची चौकशी आधी केली पाहिजे. हे काम मंजूर कोणी केले? आधी जर हे काम झालं असेल, ग्रामपंचायतीने केलं असेल, वेगळ्या योजनेतून झालं असेल, तर पुन्हा एकदा हे मंजूर करण्याचं नेमकं कारण काय? मी जे एवढे सगळे भाग केले, म्हणजे माझ्याकडे इथे प्रोटेक्शन वॉल आणि पेवर ब्लॉक, स्मशानभूमी एरिया, अनुज कन्स्ट्रक्शन, परली तालुका वाडा, पूर्ण त्याची वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे. पवारपाडा अंतर्गत रोड याचंही 14,92,000 तर 19% बिलोनी घेतलेली कागदपत्र आहेत. हे सगळं दाखवत असताना मी मागच्या भागामध्ये बोललो होतो की ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर बायको बसवल्यानंतर बायकांच्या नावाने पैसे खाल्ले जातात, त्यातून टीका केली. म्हणजे माझं म्हणणं होतं की काही बायका खातात, सगळ्याच काही बायका काही भ्रष्टाचारी असतात अशातला भाग नाही. त्यांचं म्हणणं होतं की बायकांचा अपमान झाला, महिलांचा अपमान झाला, का महिलांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी असं बोललो होतो, काही महिला पैसे खातात. खरं तर हे पांडुरंग बरोबरांचे वडील महादू बरोबर यांनी सांगितलं होतं. माझी हेडलाईन होती मशालची की आता बायकाही पैसे खातात. पूर्वी पुरुष बापेच पैसे खायचे, आता महिलाही पैसे खायला लागला. त्यांचं म्हणणं होतं, तेच मी सांगितलं होतं. तरी ते कोणाला खटकलं असेल कोणत्या बायकोच्या नवऱ्याला, तर त्यांच्यासाठी सांगतो, काही बायका पैसे खात नाहीत. ओके, आधी बोललो होतो काही बायका पैसे खातात, आता म्हणतोय काही बायका पैसे खात नाहीत. मात्र जे बायकांच्या नावावर पैसे खातात त्या नवऱ्यांना नेमकं काय म्हणतात याची माहिती करून घ्या. जे बायकांना वापरून पैसे खाणाऱ्या नवऱ्यांना भाडखाऊ म्हणतात. आणि याच्यावर तुमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारणच नाही, कारण ते शब्दकोशामध्ये आहे. भाडखाऊ म्हणजे काय, भडवा म्हणजे काय, या सगळ्या शब्दांचं विश्लेषण हे आपल्या मराठी भाषेमध्ये शब्दकोशामध्ये सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मी त्यात चूक सुधारतोय. मी सांगतोय की सगळ्याच बायका पैसे खात नाहीत, आणि आधी पण तेच बोललो होतो काही बायका पैसे खातात. आता म्हणतोय काही बायका पैसे खात नाहीत, आणि बायकांना वापरून पैसे खाणाऱ्यांना भाडखाऊ म्हणतात. आता हे काही चूक नाहीये. आता कोणाची बायको, कोणत्या बायकोच्या नावावर कोणता नवरा पैसे खातोय, कोणती बायको उपसरपंच होती आणि त्यावेळेस ग्रामपंचायत लुटली, तेव्हा कोणी खोटं बिलं काढली. मुलांच्या नावावर कन्स्ट्रक्शनची स्थापना करून एजन्सीज घेऊन त्यांच्या नावावर स्मशानभूमी, पेवर ब्लॉक, रस्ते आणि भिंती कोणी खाल्ल्या, चौकशी करा. खोटं असेल तर याच चॅनलवर माफी मागेल, काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्या हातामध्ये सगळे पुरावे आहेत, सगळी कागदपत्र आहेत. जव्हार पीडब्ल्यूडी मधून माहितीच्या अधिकारामध्ये ही कागदपत्र कोणीही मागू शकतात. एवढंच नाही तर परली गावामध्ये भेट द्या आणि ही झालेली जी कामं आहेत, त्याची बिल निघालेली बिलं आहेत, या बिलांची चौकशी करा. जवळपास 11 बिलं या एकाच गावात निघालेत वेगवेगळ्या रस्त्यांच्या नावावर, आणि ते रस्ते अस्तित्वात आहेत का ते बघा. ज्या गावामध्ये आमदार आठवड्यातून 2दा असतात त्या गावातील मराठी शाळेची भिंत मी कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवले. भिंतीची अवस्था बघा, पण बिलं काढलीत. थोडी तर शरम बाळगली पाहिजे की आपल्या ज्या गावामध्ये आपल्याला 80-90% मतदान मिळतं त्या गावामधल्या तरी योजना आपण खाऊ नयेत. त्या गावातील मतदारांना तरी न्याय दिला पाहिजे, त्या गावातील आदिवासी बांधवांची तरी सेवा केली पाहिजे. बाकी ठिकाणी काही लुटलं चालेल, पण निदान गावात तरी कोणी लुटू नये अशी मानसिकता सगळ्यांचीच असते. म्हणजे जो तो आपला मतदारसंघ सांभाळतो आणि मतदारसंघाच्या बाहेर जाऊन काय करायचं असेल ते करतो. इथे मात्र मतदारसंघ सोडून द्या, गावातच घरातच पैसे खाल्ले जातात. म्हणजे घराच्या अंगणामध्ये पेवर ब्लॉक बसवून त्याची बिलं ही पीडब्ल्यूडीला काढायला लावतात. याच्यासाठी शर्माक बात दुसरी नाहीये.
आणि म्हणून मी जो शब्द वापरला होता की बायकांच्या नावावर जे नवरे पैसे खातात, बायकांना वापरून जे नवरे पैसे खातात त्यांना भाडखाऊ म्हणतात.